बघा, काल तुम्ही अमोल सरांचं एक सेशन केलेलं आहे. 2025च्या MPSC किंवा UPSCचा जो सिलेबस आहे किंवा परीक्षेचं स्वरूप कसं आहे आणि कशा प्रकारे त्याची सुरुवात केली पाहिजे. सुरुवातीला आपण कोणत्या परीक्षेची तयारी केली पाहिजे, मग काय केलं पाहिजे, बेसिक स्टार्टिंग कुठून केलं पाहिजे, या संदर्भात तुमचं पूर्ण डिस्कशन काल झालेलं आहे. आज आपण बघणार आहोत पेपर फर्स्ट मधला एक पार्ट आहे तुमचा इतिहास. आणि या इतिहास विषयाची सुरुवात आपण कशा प्रकारे करायची आहे, तयारी कशा प्रकारे करायची आहे, नक्की सिलेबस काय आहे, याचं वेटेज किती आहे, या सगळ्या बाबींचं आज आपण डिस्कशन इथे करणार आहोत. तर बघा, सुरुवात करूया आपण इतिहास विषयाच्या तयारीसाठी. मग आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, इतिहास म्हणजे काय. आता मॅडम तुम्ही आल्याच प्रश्न विचारला आम्हाला. सांगता येईल इतिहास म्हणजे काय, नेमकं काय, इतिहास या शब्दामधून आपल्याला काय अभिप्रेत होतं. बघा, इतिहास म्हणजे काय असतं, आपण म्हणतो ना, सहज बोलता बोलता म्हणतो मराठीमध्ये, अरे ती गोष्ट तर इतिहास जमा झाली. बरोबर आहे ना. इतिहास म्हणजे काय आहे, तर इतिहास म्हणजे आपला भूतकाळ. ठीक आहे, आपला भूतकाळ. मग तो काल असेल, परवा असेल किंवा एक तासापूर्वीचा असेल, तो भूतकाळ म्हणजेच काय आहे, इतिहास आहे. आणि या इतिहासाचा जो अभ्यास आहे तो आपल्याला कुठून करायचा आहे, मानव जिथून उभा राहिला. ठीक आहे, मानव जेव्हा दोन पायावर उभा राहिला तिथून आपल्याला इतिहासाची सुरुवात करायची आहे. ठीक आहे. आणि हा जो इतिहास आहे, जर आपण बघितलं तर आपण एक बघितलं की सिलेबस मध्ये इतिहास हा एक टॉपिक दिलेला आहे त्यांनी. पण मला एक सांगा की राज्यशास्त्र असेल, अर्थशास्त्र असेल, ठीक आहे, किंवा सायन्स टेक असेल, कुठलाही विषय घेतलात तुम्ही, भूगोल असेल, कुठलाही विषय घेतला तर त्याला पार्श्वभूमी आहे का, आहे की नाही पार्श्वभूमी. आणि ती पार्श्वभूमी म्हणजेच त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी म्हणतो की नाही आपण, म्हणजेच इतिहास. म्हणजे इतिहासाचा संबंध बघा, कुठलाही विषय असा नाहीये तुमच्या सिलेबस मधला की ज्याचा संबंध इतिहासाशी येत नाही. आणि त्या इतिहास विषयाचा आपल्याला चांगल्या पद्धतीने कशा प्रकारे अभ्यास करायचा आहे आणि प्रत्येक विषयाशी त्याला कसं कनेक्ट करायचं आहे आणि त्याचा जास्तीत जास्त आपल्याला फायदा कसा करून घ्यायचा आहे हे आपण बघणार आहोत मार्क्स मिळवण्यामध्ये. ठीक आहे. आता बघा, इतिहास विषयाचे महत्त्व. आता जो मुद्दा आपण डिस्कस केला तोच आहे. सामान्य अध्ययन पेपर 1 मध्ये आहे इतिहास. ठीक आहे. सामान्य अध्ययन पेपर 1 मध्ये इतिहास आहे. सामान्य अध्ययन पेपर 2 मध्ये राज्यशास्त्र. जर आपण राज्यशास्त्र बघितलं तर राज्यशास्त्राचा अभ्यास आपण कुठून करतो, अगदी 1773च्या कायद्यापासून करतो. बरोबर आहे ना, रेग्युलेटिंग ऍक्ट. इथून खऱ्या अर्थाने राज्यशास्त्राची सुरुवात होते. आणि 1773 पासूनचा जो कायदा आहे, स्वातंत्र्य प्राप्तीपर्यंत जे काही आपण वाचतो किंवा स्वातंत्र्यानंतरचा जो काही घटना निर्मिती आणि जो काही कायदेशीर प्रवास आहे, हा सुद्धा सगळा इतिहासच आहे की नाही. तुम्हाला इतिहासामध्येही तेच वाचायचं आहे जे तुम्हाला पॉलिटीमध्ये वाचायचं आहे. तिथे फक्त काय केलेलं आहे, इतिहासामध्ये आपण ओव्हरऑल सगळंच वाचतोय. पॉलिटीमध्ये काय केलेलं आहे, त्यांनी पॉलिटिकल अँगल फक्त घेतलेला आहे. कायदे, ठीक आहे, आणि ज्या काही घटना निर्मिती किंवा ज्या काही बिल विधेयक वगैरे आले या संदर्भातले ज्या काही गोष्टी असतील त्या त्यांनी तिथे कनेक्ट केलेल्या आहेत. म्हणजे इतिहासाचा फायदा तुम्हाला इथेही आला. अर्थशास्त्र बघा, अर्थशास्त्राचंही असंच आहे, नियोजन, प्लॅनिंग. ठीक आहे, आपण खूप आधी पासून बघतो ना, 1938 पासून वगैरे. त्याच्यापूर्वीही बँकिंगचा विकास कसा झाला, सहकारची निर्मिती कुठून झाली, सहकार कसं आलं वगैरे, खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. उद्योग कसे निर्माण झाले, ठीक आहे, उद्योगांची पार्श्वभूमी, भारतामध्ये उद्योगांची डेव्हलपमेंट कशी झाली, रेल्वे असेल, पायाभूत सुविधा असतील, या सगळ्या गोष्टी आपण इतिहासामध्ये वाचतो की नाही. पुन्हा तुम्हाला इथे फायदा झाला. सामान्य अध्ययन पेपर 4 मध्ये आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की 4 मध्ये मॅडम कसं काय इथिक्स मध्ये फायदा होऊ शकतो. तर बघा, इथिक्स मध्ये तुम्हाला विचारवंत दिलेले आहेत. विचारवंत, जर तुम्ही सिलेबस नीट पाहिलं असेल
तर त्यामध्ये अगदी महात्मा गांधींपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत जे आपले समाजसुधारक आहेत किंवा जे काही प्रभावशाली नेते आहेत, ठीक आहे, या सगळ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजे तुम्हाला इनडायरेक्टली पुन्हा इतिहासाचा इथिक्समध्ये फायदा दिसून येतो. निबंध लेखन. आता निबंध लेखनामध्ये बघा, कोणताही विषय असेल त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी थोडी लिहिणं गरजेचं आहे की नाही तुम्हाला. त्या विषयाचा फ्लो मेंटेन करण्यासाठी तुम्हाला ऐतिहासिक पार्श्वभूमी लिहिणं गरजेचं आहे. म्हणजे काय आलं पुन्हा इतिहास. बघा, म्हणजे हा जो इतिहास आहे आपल्याला प्रत्येक पेपरमध्ये कुठे ना कुठे कनेक्ट करतोय तो. आणि या पद्धतीने आपल्याला बघा, इतिहासाला कधीही आपण बाजूला ठेवायचं नाही किंवा अपवाद किंवा एक्सेप्शन किंवा ठीक आहे नंतर स्टडी करू असं नाही करायचं आहे. कारण तुम्हाला लक्षात आलं असेल की इम्पॉर्टन्स काय आहे त्याचा, इतिहासाचा. जर तुम्हाला इतिहास समजला तर बाकीच्या विषयांचा फ्लो कळणार आहे तुम्हाला. आणि त्या विषयांचा फ्लो समजून घेण्यासाठी तुम्हाला इतिहास चांगला करणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. आता आपण बघणार आहोत पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा. आता पूर्व परीक्षेमध्ये बघा, इतिहासाचा सिलेबस काय दिलाय, भारताचा इतिहास, भारतीय राष्ट्रीय चळवळ. आता हा एमपीएससीचा आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या भारांशासह आहे. यूपीएससीला काय आहे, यूपीएससीला फक्त भारताचा इतिहास आणि भारतीय राष्ट्रीय चळवळ हे दोन मुद्दे दिलेले आहेत. ठीक आहे. आता या दोन मुद्द्यावरून आपल्याला सिलेबस कळतोय का, नाही कळत. बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांचं असं होतं की इतिहासाचा सिलेबस खूप व्हास्ट आहे. ठीक आहे, पण इथे बघा, इथे 2च लाईन दिलेत त्यांनी. तर तुम्हाला इथे काय करायचं आहे, भारताचा इतिहास, मग यामध्ये काय काय येतं, मग हा कुठला आहे, आधुनिक भारताचा इतिहास. यामध्ये कोणकोणते मुद्दे येतात, ठीक आहे, काय कशाचा समावेश होतो, हे तुम्हाला डिकोड करायचं आहे. दुसरा मुद्दा काय आहे, भारतीय राष्ट्रीय चळवळ. मग भारतीय राष्ट्रीय चळवळीची सुरुवात कुठून झाली, कशा प्रकारे झाली, ठीक आहे, आणि त्याचा आपल्याला फायदा कसा झाला. ठीक आहे, काय होती भारतीय राष्ट्रीय चळवळ, राष्ट्रीय चळवळ का म्हटलं गेलं. आता यामध्ये तुम्हाला जेव्हा हा तुम्ही अभ्यास करताय पूर्व परीक्षेच्या दृष्टीने, तर आपण बघितलं तर याचं स्वरूप कसं आहे, वस्तुनिष्ठ आहे. बघा, पूर्व परीक्षेमध्ये तुम्हाला याच्यावर प्रश्न कसे येणार आहेत, एमसीक्यू, वस्तुनिष्ठ. 10 ते 15 जनरली ऍव्हरेज आहे याचं, 10 ते 15 प्रश्न येतात. ठीक आहे, 10 ते 15 प्रश्न येतात आणि प्रत्येक प्रश्न हा 2 मार्क्सला असतो. म्हणजे याचं वेटेज कसं आहे, पूर्व परीक्षेमध्ये 20 ते 30 मार्क्स आहे वेटेज. ठीक आहे, पूर्व परीक्षेमध्ये. पण पूर्व परीक्षेमध्ये सुद्धा पुन्हा आपण बघितलं की पॉलिटी, ठीक आहे, इकॉनॉमी, यामध्येही हा विषय तुम्हाला फायदा करून देतो. आता पुढचा आहे अभ्यासक्रम मुख्य परीक्षेचा. बघा, मुख्य परीक्षेमध्ये जर आपण बघितलं तर त्यांनी 6 पॉइंटमध्ये तो सिलेबस दिलेला दिसून येतो आपल्याला. ठीक आहे, किती पॉइंटमध्ये दिला, 6 पॉइंटमध्ये. आणि त्यामध्ये सगळ्यात पहिला मुद्दा दिलेला आहे त्यांनी भारतीय संस्कृती. ठीक आहे, भारतीय संस्कृती. दुसरा मुद्दा काय आहे, आधुनिक भारतीय इतिहास. म्हणजे आपल्याला काय वाटतं मग की मॅडम, म्हणजे आपल्याला इतिहासामध्ये फक्त मॉडर्न म्हणजे आधुनिक भारताचा इतिहासाचा अभ्यास करायचा आहे का, कारण पूर्व परीक्षेलाही तोच आहे आणि मुख्य परीक्षेलाही तोच आहे. मग प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास वाचला पाहिजे का, काय केलं पाहिजे. बघा, पूर्व परीक्षेमध्ये प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास हा टॉपिक आहे, पण त्याचं वेटेज कमी आहे आणि त्याच्यावर दोन्हीवर मिळून 3 ते 5 प्रश्न मॅक्स येतात. आजकाल जर आपण 3-4 वर्षातला ट्रेंड पाहिला तर त्याच्यावर खूप कमी प्रश्न आलेले दिसून येतात आपल्याला. म्हणून मी तिथं स्पेसिफिक आधुनिक भारत लिहिलं होतं. ठीक आहे, इथं कसं आहे तर बघा, इतिहास समजून घेताना ना, जर तुम्ही प्राचीन पासून जर तो समजून घेतला नाही, त्याचा फ्लो समजून घेतला नाही, त्याची डेव्हलपमेंट समजून घेतली नाही, तर यूपीएससीचा जर प्रश्नांचा ट्रेंड बघितला तर तुम्हाला प्रश्नांचं उत्तर लिहिणं डिफिकल्ट जाणार आहे. त्यामुळे त्या विषयाचा फ्लो समजून घेण्यासाठी पहिली गोष्ट तुम्हाला प्राचीन पासून तो अभ्यास करणं गरजेचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट काय आहे, जर तुम्ही या पॉइंटमध्ये जर पाहिलं तर ह्यांनी काय लिहिलेलं आहे, प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंतचा कला प्रकार, साहित्य आणि स्थापत्यशास्त्राचे ठळक पैलू. म्हणजे हे जे आर्ट अँड कल्चर आहे, तुम्ही फक्त आर्ट अँड कल्चर केलं तर तुमच्या लक्षात राहील का, नाही राहणार.
इतिहास समजून घेण्यासाठी जेव्हा तो आपण कथेच्या स्वरूपात बघतो किंवा जेव्हा राजा राणी हा राजा झाला, ही लढाई झाली, हे झालं, या पद्धतीने जेव्हा तो बघतो तेव्हा तो चांगला लक्षात राहतो. आणि तो त्याने जे काही पराक्रम गाजवले त्या राजाने, त्या पराक्रमानंतर पुढे त्याने मग काय काय सांस्कृतिक, सामाजिक, कृषीमध्ये डेव्हलपमेंट काय काय केले हे आपल्या चांगलं लक्षात राहतं. त्यामुळे आपल्याला राजकीय, सामाजिक सगळ्या गोष्टी करणं अपेक्षित आहे, तो विषयाचा फ्लो समजून घेण्यासाठी. तिसरा मुद्दा काय आहे? स्वातंत्र्य संग्राम. ठीक आहे. स्वातंत्र्य संग्राम म्हणजे 1857चा उठाव असेल किंवा त्यानंतरचे झालेले वेगवेगळे उठाव, त्यानंतर राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना, राष्ट्रीय चळवळ, गांधी युग, स्वातंत्र्य प्राप्ती, स्वातंत्र्योत्तर भारत, सगळ्या गोष्टी आल्या या. स्वातंत्र्योत्तर एकत्रीकरण आणि देशात जी पुनर्रचना झाली हा पाठही आला आपल्याला इथे. ठीक आहे. म्हणजे जवळपास 1964 पर्यंतचा आपल्याला इतिहास इथे करायचा आहे. त्याच्यानंतर अजून एक पार्ट आहे यामध्ये जगाचा इतिहास. जगाच्या इतिहासमध्ये काय आहे तर 18व्या शतकापासून समाजावर घडलेल्या घटना. मग यामध्ये बघा काय काय येईल तर सगळ्यात महत्वाचं आहे तुमचं प्रबोधन, औद्योगिक क्रांती, राईट, वेगवेगळ्या झालेल्या रशियन, चीन, अमेरिकन क्रांत्या, त्यानंतर महायुद्ध, दोन्ही महायुद्ध, आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे तुमचा शीतयुद्ध. हा पूर्ण पार्ट आपल्याला करायचा आहे. आता यामध्ये अजून आपण मुद्दे बघू शकतो. वसाहतवाद आहे, उपनिवेशीकरण, साम्यवाद, भांडवलशाही. ठीक आहे. हे सगळे मुद्दे आपल्याला यामध्ये करायचं आहे जगाच्या इतिहासामध्ये. आता आपण इतिहासाचं महत्व पाहिलेलं आहे तर आपण वेटेज बघणार आहोत. 2023च्या पेपरचं UPSCच्या GS1चे विश्लेषण केले आपण. यामध्ये जर बघितलं तर हिस्ट्री बघा किती आहे, 75 मार्क्स. सॉरी, इतिहासाला वेटेज किती आहे, 75 मार्क्सचं वेटेज असलेलं दिसून येते आपल्याला. यामध्ये बघा 40 मार्क्स कशाला आहे, आर्ट अँड कल्चर, आणि हे काय आहे, प्राचीन ते आधुनिक. बरोबर, प्राचीन ते आधुनिक ही पूर्ण आपल्याला जे परिवर्तन झालंय, जी डेव्हलपमेंट झाली आहे ती आपल्याला आधी समजली असेल तरच आपल्याला ते प्रश्न विचारताना आपण जर बघितलं तर ब्रॉड ऍस्पेक्ट मध्ये विचारतात. म्हणजे अगदी 500-600 वर्षांचा कालावधी विचारतील तुम्हाला. ठीक आहे, की सांस्कृतिक विकास कसा झाला लिहा या काळाचा. तर तुम्हाला तो काळ प्रॉपर समजलेला असेल तरच तुम्हाला तो लिहिता येईल. ठीक आहे. आणि मॉडर्न हिस्ट्रीवर किती आहेत, 35 प्रश्न, 35 मार्क्स, राईट. जॉग्राफी बघा 100 मार्क्सचा आहे आणि इंडियन सोसायटी 75 मार्क्सचा आहे. अशा प्रकारे आपला पेपर फर्स्ट किती मार्क्सचा झाला, 250 मार्क्सचा. ठीक आहे. आणि यामध्ये हिस्ट्रीचं वेटेज किती आहे, 75 मार्क्सचं. आता इतिहासाचा अभ्यास करत असताना सगळ्यात महत्वाचं काय आहे तर आपण बघा लहानपणापासून इतिहास वाचतो की नाही. कोणी असं आहे का की ज्याने इतिहास आतापर्यंत वाचलेलाच नाही किंवा ज्याला इतिहास काहीच माहिती नाही आहे. हे हायली इम्पॉसिबल आहे. लहानपणापासून आपल्यावर असे काही संस्कार घडतात. घरामध्ये सुद्धा आपल्याला बऱ्याच स्टोरीज सांगितल्या जातात. शाळांमध्ये वगैरे सुद्धा एकतर आपल्याला इतिहास हा विषय असतो आणि अदर दॅन तो सब्जेक्ट आपण अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात. अकबर बिरबलाचे बरेच जॉक्स पण वाचलेले असतात, राईट. पण ते अकबर बिरबल म्हणजे सुद्धा इतिहासातले महत्वाचा बादशाह होता की नाही अकबर, आणि बिरबल हा त्याच्या नवरत्नापैकी एक होता वगैरे. म्हणजे इतिहास आपल्याला थोडाफार माहिती आहे. ठीक आहे. तर हा जो इतिहास आहे तर या इतिहासाचं आपल्याला आता आपण लहानपणापासून जो वाचला, ऐकला, शालेय पुस्तकांमधून वाचला, स्टोरीज मधून वाचला, मूवीज पाहिले वेगवेगळे, त्यामुळे आम्हाला माहिती आहे मॅडम. ठीक आहे. पण आता काय अपेक्षित आहे आपल्याला, UPSC किंवा MPSC आयोगाला नेमकं त्या इतिहासाकडे तुम्ही कसं बघितलं पाहिजे हे अपेक्षित आहे. कसं अपेक्षित आहे हे तुम्हाला कुठून कळणार आहे, तर हे तुम्हाला कळणार आहे अभ्यासक्रम आणि PYQ अनालिसिस मधून. यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा काय करावं लागेल, इतिहासाचा अभ्यासक्रम घेणं, तो अभ्यासक्रम डिकोड करणं. ठीक आहे. वेगवेगळ्या पॉइंटमध्ये डिवाइड करणं तो.
तो डिवाइड केल्यानंतर त्याला कनेक्ट करणं आपण क्वेश्चन पेपर्सशी. ठीक आहे, म्हणजे कसं करता येईल की बघा, आता असं एक टेबल केलेलं आहे. इथे आपण इतिहासाचे मुद्दे लिहिलेले आहेत. घटक आहे सिलेबसचा. समजा आपण लिहिलं कला व स्थापत्य. ठीक आहे, आता कला व स्थापत्य 2018 मध्ये, 19 मध्ये, 20, 21, ठीक आहे, किती प्रश्न आले? समजा 2 प्रश्न आले. त्यातला एक प्रश्न आलेला आहे तुम्हाला 10 मार्क्सला आणि एक प्रश्न आलेला आहे 15 मार्क्सला. तर तुम्ही इथे मेन्शन करायचं तसं 10 आणि 15 किती झाले? 25 गुण. हा असा एक टेबल, स्पेसिफिक टेबल किमान बनवून ठेवा. किमान तुम्हाला हे कळेल की प्रश्न तुमच्या डोळ्याखालून जातील, ते प्रश्नांचं वाचन होईल आणि डेली अभ्यास करताना कंपल्सरी आपल्याला आपल्या समोर PYQ आणि सिलेबस ठेवायचा आहे आणि त्याचं डेली वाचन करायचं आहे, जेणेकरून आयोगाच्या अपेक्षा किंवा आयोगाच्या अप्रोचच्या बाहेर आपण यायचंच नाहीये. आपली थॉट प्रोसेस तशीच डेव्हलप करायची आहे आपल्याला की मी इतिहासाबाबत कशा प्रकारे अभ्यास करणार आहे आणि कशा प्रकारे विचार करणार आहे. आपण एखादं टॉपिक वाचलं, तुम्हाला सगळं पाठ असतं, माहिती असतं, पण त्याच्यावर एखादं क्रॉस क्वेश्चनिंग आलं तर तो आपल्याला नाही विचार करून उत्तर देता येत. का माहितीये? कारण आपण तसा विचार केलेला नसतो. तर जेव्हा एखादा टॉपिक आपण रीड करतो, तो आपल्याला समजतो, उमजतो, तेव्हा त्याच्यावर चिंतन मनन गरजेचं आहे. लक्षात घ्या, चिंतन मनन सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आणि ते चिंतन मनन कशा प्रकारे करायचं, तर ह्याचं गायडन्स कोण करेल तुम्हाला? तर अभ्यासक्रम आणि PYQ अनालिसिस. ठीक आहे, आपण कशा प्रकारे विचार केला पाहिजे. अभ्यासक्रमातील महत्वाचे घटक लक्षात येतात. महत्वाचा पॉइंट आहे, PYQ सिलेबस अनालिसिस केल्यामुळे हाय वेटेज, लो वेटेज, आपल्याला वेटेज कळून जातं. दुसरी गोष्ट काय होते, अभ्यासाला योग्य दिशा मिळते. जसं आपण म्हणतोय आता की आपला एक अप्रोच तयार होतो की आयोगाला काय अपेक्षित आहे, कशा प्रकारे अपेक्षित आहे, मी त्याच्या बाहेर येणार नाहीये. राईट. तिसरं काय आहे, वेळेचे योग्य व्यवस्थापन करता येते. म्हणजे कसं की आपल्याला हाय वेटेज, लो वेटेज जर टॉपिक कळले तर, आणि दुसरी गोष्ट आपल्याला जर हे माहिती असेल की हा इतिहासाला किती मार्क्सला आहे, इतिहास विषय 75 मार्क्सला आहे, जिओग्राफी किती मार्क्सला आहे, 100 मार्क्सला आहे, दोन्हीला मला तेवढंच वेटेज द्यायचंय का, तेवढाच टाइम द्यायचा आहे का? बरं ठीक आहे, जिओग्राफी माझा सोपा आहे किंवा जिओग्राफी आणि हिस्ट्री दोन्ही विषय असे आहेत की ज्याला रिसोर्सेस जास्त आहेत. इंडियन सोसायटी हा टॉपिक असा आहे की ज्याचा वेटेज कमी आहे आणि रिसोर्सेसही कमी आहेत. मग मी त्याला किती वेळ दिला पाहिजे, याचं मॅनेजमेंट तुम्हाला याच्यातून कळणार आहे. लक्षात घ्या, त्यासाठी तुम्हाला एक्झॅक्टली माहिती असणं गरजेचं आहे. तिसरं आहे, प्रश्नांचं स्वरूप लक्षात येतं आपल्याला की कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, त्या पद्धतीने आपण रीडिंग करायला लागतो. मग फक्त आपण वाचत नाही जात, आपण त्याच्यावर विचार करतो. आपल्याला हे कळतं की एखादा प्रश्न माहिती असेल तर त्याचं उत्तर लिहिणं सोपं जातं किंवा त्याच्या उत्तराभोवती आपण अभ्यास करायला लागतो. बरोबर आहे ना? तर ते सोपं जातं. आणि तिसरं काय आहे, संदर्भ साहित्याची पडताळणी करता येते. जर तुम्हाला प्रश्न माहिती असतील तर तो प्रश्न तुम्ही जे रेफरन्स मटेरियल वापरताय त्या रेफरन्स मटेरियल मधून त्या प्रश्नाचं तुम्हाला योग्य पद्धतीने उत्तर लिहिता येतं का? जर येत नसेल तर ते सुरुवातीलाच कळून जाईल. आपल्याला रेफरन्स मटेरियल चेंज करण्याची गरज आहे, याची क्लॅरिटीही तुम्हाला येऊन जाईल. त्यामुळे सिलेबस बघितल्यानंतर पुढचा टप्पा काय आहे, तुम्हाला एकतर पेपरचा वेटेज कळलं पाहिजे, म्हणजे पेपर फर्स्ट मध्ये कोणकोणते विषय आहेत त्या विषयांचं, मग तीन विषयांचं वेटेज कसं आहे. मग पुढचा टप्पा काय आहे, तर PYQ आणि सिलेबस अनालिसिस. ठीक आहे, आता हे तुम्ही केलं. आता हे केल्यानंतर आता इतिहासाबाबतीत आपल्याला बरेच गैरसमज दिसतात. ठीक आहे, तर यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे तो म्हणजे अभ्यास कसा करावा. कारण आम्हाला कसं आहे, इतिहास खूप अवघड वाटतो, कारण त्याच्यामध्ये इतका फॅक्च्युअल डेटा आहे, त्याच्यामध्ये सनावळ्या खूप आहेत. ठीक आहे, कसं लक्षात ठेवायचे या गोष्टी, संकल्पना कशा समजून घ्यायच्या, नेमक्या काय संकल्पना आहेत तेही नाही कळत आम्हाला कधी कधी. म्हणजे जर आपण सिलेबस व्यवस्थित वाचला असेल, बरेच स्टुडंट असं करतात सिलेबस बघतही नाहीत. मग जेव्हा एखादा प्रश्न डायरेक्टली भांडवलशाही किंवा वसाहतीकरण वगैरे असा काहीतरी प्रश्न आला की मग प्रश्न पडतो, अच्छा म्हणजे हे कसं लिहायचंय. मग काहीतरी वाचलेलं असतं, त्याच्यावर काहीतरी लिहिणं सुरू होतं. बघा, लक्षात घ्या. ठीक आहे, सगळ्या गोष्टी इंटरलिंक आहेत. ठीक आहे, तर यामध्ये काय आहे,
या गोष्टींचं आपण जे तुम्हाला भीती वाटतीये की इतिहास खूप अवघड आहे, सनावळी कशा लक्षात ठेवायच्या, फॅक्च्युअल डेटा कसा लक्षात ठेवायचा आणि संकल्पना कसं समजून घ्यायचा. जर बघा युपीएससीचा अलीकडचा ट्रेंड पाहिलं आपण तर युपीएससी आधी कसं होतं, राजनैतिक इतिहासावर भर देत होतं, बरोबर आहे ना. पण अलीकडच्या ट्रेंडमध्ये त्यांनी काय केलेलं आहे, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक विकासावर भर दिलेला आहे, त्याच्या परिवर्तनावर भर दिलेला दिसून येतो. मग अशा ठिकाणी तुम्हाला खरंच या सणावळ्या, हे फॅक्च्युअल डेटा हे लक्षात ठेवण्याची गरज आहे का? नाही. पण काही गोष्टी लक्षात ठेवण्याची गरज आहे, कारण तो विषयाचा फ्लो समजण्यासाठी. ठीक आहे. जर तुम्ही विचार केला की तुम्हाला औद्योगिक क्रांतीवर प्रश्न आला, तुम्हाला एक्झॅक्ट डेट सांगता येईल का त्याची? बघा एनसीईआरटी आहे 8वीचे एक, त्या 8वीच्या एनसीईआरटी मध्ये इतिहासाच्या डेट ही कन्सेप्ट दिलेली आहे ती त्यांनी, तर ती एकदा रीड करा की नेमका इतिहासाशी रिलेटेड ज्या तारखा आहेत म्हणजे काय म्हणायचं आहे. ठीक आहे, तर ते एकदा तुम्ही रीड कराल. आता बघा अभ्यास कसा करावा. आता जसं आपण तुमचे समज, गैरसमज किंवा काही मुद्दे पाहिले आपण की या गोष्टींची आम्हाला भीती वाटते प्रचंड. आपण एनसीईआरटी स्टेट बोर्ड वाचताना सुद्धा आपल्याला प्रचंड फॅक्ट्स दिसून येतात. का दिसतात सांगा बरं. इतिहास हा असा आहे की समजा आपण आता अश्मयुगात गेलो तर अश्मयुगाचा इतिहास आपल्याला कुणी लिहून ठेवलाय का, कुणी सांगतंय का आपल्याला? नाही. तर आपण तो शोधतोय, बरोबर. आणि तो कशा प्रकारे शोधतोय, मग कुठे काय सापडलं, कुठून काय उत्खनन केलं, ठीक आहे, वस्तू काय सापडल्या, याच्या आधारे आपण त्यांचं पूर्ण वर्णन करतोय त्या काळाचं, बरोबर. तर त्यामुळे इतिहासाबद्दल जे जे पुरावे आढळले त्या पुराव्यांचा पूर्ण उल्लेख त्या पुस्तकांमध्ये दिलेला आहे. मग तुम्हाला तुमच्या उत्तरांमध्ये पूर्ण पुरावे लिहायचे आहेत का? नाही की नाही? नक्कीच नाही लिहायचे आहेत. तर तुम्हाला अभ्यास कसा करायचा आहे बघा. पहिली गोष्ट परिवर्तन. मग हे परिवर्तन कसं आहे, राजनीतिक असेल, आर्थिक असेल, सांस्कृतिक, सामाजिक, हे जे परिवर्तन आहे त्या त्या काळानुसार ते परिवर्तन समजून घ्या. म्हणजे सुरुवातीला काय झालं, म्हणजे सुरुवातीला जर आपण अश्मयुगात पाहिलं तर मानव हा काय होता, शिकारी होता, बरोबर. मानवाने कशा प्रकारची हत्यारं डेव्हलप केली, त्याच्यानंतर मग तो कृषी आणि पशुपालक कसा बनला, त्याच्यानंतर मग तांत्रिक जी काही तांत्रिक विकास आहे तो कसा झाला. तांत्रिक विकास म्हणजे काय, त्यांनी जी हत्यारं निर्माण केली तो सुद्धा तांत्रिक विकासच आहे की नाही. तंत्र वापरलं ना त्यांनी, ठीक आहे, कृषी करण्यासाठी वेगवेगळी हत्यारं बनवत गेले, ते चाकाचा शोध लागला. ही जी डेव्हलपमेंट आहे त्याच्यानंतर मग काय करतो आपण, अश्मयुग झाल्यानंतर डायरेक्टली कुठे जातो, हडप्पा. आम्हाला खूप आवडतो हडप्पा, बरोबर आहे की नाही. खूप इंटरेस्टिंग आहे मॅडम, एकदम छान आहे. पण आपण काय होतं, फक्त हडप्पामध्ये चढकतो, ना मागचं कळतं ना पुढचं कळतं. मग हडप्पाचे लोक गेले कुठे, हडप्पाचं पतन झालं म्हणजे हडप्पाचे सगळे लोक मेले का, सगळं संपलं का तिथलं, किती कंटिन्युएशन होतं, हा विचार तुम्ही करणं गरजेचं आहे. हडप्पाचं पतन झालं म्हणजे चेंजेस काय झाले, तिथून मग पुढे कोणतं कल्चर डेव्हलप झालं, कोणती संस्कृती निर्माण झाली, यासाठी तुम्हाला कसं आहे पॅरलली जे ताम्रपाषाण युग, महापाषाण युग आहे हे सुद्धा वाचणं गरजेचं आहे. त्याशिवाय तुम्हाला हडप्पाची डेव्हलपमेंट, जे काही तत्कालीन परिस्थिती होती, ठीक आहे, पतन होण्यासाठी जे काही कारणीभूत घटक होते हे तुम्हाला कळणार नाही. आणि हडप्पाचं पतन होण्यासाठी सुद्धा तुम्ही बघितलं तर 400 ते 500 वर्षांचा कालावधी लागलेला आहे. अगदीच ते लगेच आज पूर आला आणि उद्या सगळं वाहून गेलं असं आहे का, नाही. तर हा इतिहास समजून घेण्यासाठी म्हणून तुम्हाला किमान त्या त्या संस्कृतीचा, ते जे काही युग घेतोय आपण, जसं अश्मयुग आहे, वैदिक काळ आहे, तर ह्याचा कालावधी किमान माहिती असणं गरजेचं आहे. मग तो तुम्हाला फ्लो कळणार आहे, राईट, की कुठून कुठे आलो, कुठून कुठे आलो. मग पॅरलल काय चालू होतं, महापाषाण आणि ताम्रपाषाण याच्यामध्ये कुठे आहे का, याच्या पॅरलल चालू होते, मग कशी संस्कृती होती. बघा आपल्याकडे आजही शहरं आहेत म्हणजे ग्रामीण वस्ती नाहीये का, आहे की नाही. त्या काळातही असं असू शकतं की नाही. म्हणजे हडप्पा ही नागरी संस्कृती होती तर ग्रामीण वस्ती नव्हतीच का, हा प्रश्न विचारा स्वतःला.
आणि या प्रकारे इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि ते डेव्हलपमेंट, ते परिवर्तन समजून घेण्याचा प्रयत्न करा की त्यांच्यामध्ये काय काय परिवर्तन झाले माणसामध्ये. आजही बघा, कालच्यापेक्षा आजही आपल्यामध्ये परिवर्तन असतं. सेम आहे इतिहास वाचताना, आपण इतिहासाचा अभ्यास करताना परिवर्तन लक्षात ठेवायचं आहे की परिवर्तन कशा प्रकारचं होतंय. ठीक आहे. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा काय आहे, या घटनांचा परस्पर संबंध. ठीक आहे. सुरुवातीला पहिल्या रीडिंग मध्ये जेव्हा तुम्ही सुरुवात करता अभ्यासाला, ठीक आहे, म्हणजे तुमचं बेसिक फाउंडेशन आहे, स्टेट बोर्ड आणि NCERT रीड करताय, तर अशा वेळेला तुम्ही काय करायचंय, हा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. ही तुमची स्टेज 1 आहे. ठीक आहे. आणि हा तुमचा सेकंड आहे, स्टेज 2. म्हणजे कसं आहे की माझं तर एक रीडिंग झालेलं आहे, मला बऱ्यापैकी फ्लो कळलेला आहे, मला चेंजेस कळलेले आहेत कुठल्या काळात काय झालं. देन त्यानंतर सेकंड और थर्ड रीडिंगला तुम्ही या फेजमध्ये यायचं आहे. ठीक आहे. घटनांचा परस्पर संबंध कसा आहे. ठीक आहे. पहिल्याच रीडिंग मध्ये हे करायला जायचं नाही, शक्य नाहीये ते. आता बघा, आपण हे परिवर्तन, मग परिवर्तनाचे आपण काही स्टेजेस केलेले आहेत. ठीक आहे. म्हणजे जसं इथे आपण केलेलं आहे की अश्मयुग ते हडप्पा, मग पुढे वैदिक काळ ते मध्यपूर्व काळ, आणि मध्यकाळ म्हणजे सल्तनत आणि मुघल काळ, त्यामध्ये कसे परिवर्तन आहेत आणि आपण कशा प्रकारे अभ्यास केला पाहिजे. मग आधुनिक भारत आणि त्यानंतर जगाचा इतिहास, यामध्ये कुठल्या कुठल्या मुद्द्यांचा कशा प्रकारे अभ्यास केला पाहिजे आपण हे बघणार आहोत. आता यामध्ये बघा, अश्मयुग ते हडप्पा या काळामध्ये बेसिकली तुम्ही काय पाहिलं पाहिजे, या काळामध्ये राजनैतिक विशेष काही होतं का, तुम्हाला शक्यता कमी आहे दिसून येणं. ठीक आहे. या काळामध्ये काय होतं, तर भौगोलिक आणि जलवायू संबंधी परिवर्तन होतं. बरोबर आहे ना. मॅमथ सारखे प्राणी लुप्तप्राय होणं, नष्ट होणं, आणि त्यामुळे मग मानवाचे वस्ती निर्माण होणं, जलवायू परिवर्तन होणं, हिमयुग संपुष्टात येणं, या सगळ्या घटनांचा मानवाच्या विकासावर इम्पॅक्ट झालेला दिसून येतो की नाही आपल्याला. तर हे तुम्हाला माहिती पाहिजे की हे भौगोलिक आणि जलवायू संबंधी परिवर्तन काय झालं, ज्यामुळे मानवाची ऍक्च्युअली डेव्हलपमेंट सुरू झाली. दुसरं आहे तांत्रिक परिवर्तन. तांत्रिक परिवर्तन म्हणजे काय, तर त्यांची हत्यारं. ठीक आहे. तांत्रिक परिवर्तन प्लस काय आहे, अग्नीचा शोध. या अशा काही घटना आहेत की ज्याच्यामुळे ड्रास्टिक चेंज झाला बिहेवियर मध्ये. बरोबर. उदरनिर्वाहामध्ये परिवर्तन बघा, झालं की नाही उदरनिर्वाह मध्ये परिवर्तन. पहिला काय होता, माणूस शिकारी होता. पुढे काय झाला, त्याचं काय झालं, तो पशुपालक झाला. ठीक आहे. पशुपालक नंतर पुढच्या स्टेज मध्ये काय झालं, तर तो झाला शेतकरी. मग शेतकऱ्यानंतर पुढे काय, कोणत्या स्टेज मध्ये गेला चाकाचा शोध लागल्यानंतर, तर व्यापारी. बरोबर. या स्टेजेस निर्माण झाल्या. आता या स्टेजेसमुळे पुढे काय झालं, सामाजिक संबंधांमध्ये परिवर्तन कसं आलं, तर तो काय करायला लागला, आधी तो गुहामध्ये राहायचा. बरोबर. मग एकटा राहायचा. पुढे काय झालं, तो जेव्हा पशुपालक बनला, शिकारी मधून पशुपालक आणि शेतकरी बनला, त्यावेळी काय झालं, तर स्थिर वस्त्या निर्माण होऊ लागल्या. स्थिर वस्त्या निर्माण झाल्या. त्यामुळं काय झालं, स्थिर वस्त्यांमुळे त्यांच्या सामाजिक संबंधांमध्ये परिवर्तन आलं आणि इथून कुठेतरी सामूहिक भावना निर्माण झाली, मग समन्वय निर्माण झाला. आणि मग तिथून त्यांच्या लक्षात आलं की जर आपण 10 लोक एकत्र राहतोय वस्ती करून, तर मग आपल्या संरक्षणाची जबाबदारी सुद्धा कुणीतरी घेतलं पाहिजे, मग कुणीतरी लीडर बनला पाहिजे. ठीक आहे. आणि मग तो लीडर म्हणजे काय झालं, मग राजा. बरोबर. राजा. मग तो राजा आला. ठीक आहे. मग सांस्कृतिक दृष्टिकोनामध्ये परिवर्तन दिसून येतो आपल्याला, कारण सामूहिक जबाबदारीची जाणीव झाली इथे. तर या प्रकारे इतिहास समजून घ्या, एका फ्लो मध्ये, म्हणजे मग तुम्हाला चांगल्या पद्धतीने तो समजून येईल. मग कुठल्या काळामध्ये तो शिकारी होता, कुठल्या काळामध्ये पशुपालक बनला, कुठल्या काळामध्ये तो शेतकरी बनला,
मग व्यापारी कधी बनला, काय काय डेव्हलपमेंट झाले, हे सगळं इंटरलिंक आहे. ठीक आहे, या पद्धतीने तुम्हाला इतिहास समजून घ्यायचा आहे. हा कोणता काळ होता? अश्मयुग ते हडप्पा. मग यामध्येच आपल्याला नागरीकरण वगैरे बऱ्याच गोष्टी दिसतात. मग ऐतिहासिक, आता कसं असतं, जेव्हा आता फॅक्च्युअल डेटाचं मी एक उदाहरण देते की जेव्हा तुम्ही असं म्हणता की हडप्पा मध्ये म्हणजे मोहनजोदडोमध्ये स्नानगृह सापडलं, ठीक आहे, बनावलीमध्ये अग्निकुंड सापडले, लोथलमध्ये गोदी सापडली, मॅडम खूप पाठ करावं लागतंय. तर जेव्हा आपण एखादं उत्तर लिहितो, आता जसं उदाहरणार्थ तिथे आपण लिहिलेलं होतं की मानवाचं शिकारीमधून पशुपालक मध्ये कन्व्हर्जन झालं, तर हे तुम्ही कुठल्या बेसवर सांगताय? म्हणजे समजा तुम्ही कोर्टात असाल आणि कोर्टामध्ये एखादं वाक्य बोललात, तर तुम्हाला जज काय म्हणतो? याचं प्रूफ दे. सेम तुम्हाला उत्तरांमध्ये तुम्ही जे वाक्य लिहिताय किंवा पशुपालक ते कृषी, तुम्ही कुठल्या बेसवर ते वाक्य लिहिलेलं आहे त्याचा प्रूफ लिहायचा आहे तुम्हाला तिथे, आणि तेवढं तुम्हाला फॅक्च्युअल माहित असणं गरजेचं आहे. तेवढा फॅक्च्युअल डेटा तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि तुम्ही कोणत्या वाक्यासाठी कोणतं उदाहरण देणार तेवढे उदाहरणं लक्षात ठेवा ना. तुम्हाला सगळं पाठ करायची, लक्षात ठेवायची काहीच गरज नाहीये. मी किती सहज म्हणून गेले ना की नाही बनावलीमध्ये हे सापडलं, मोहनजोदडोमध्ये हे सापडलं, किंवा लोथलमध्ये ही गोष्ट सापडली, तर असंच आहे. आणि याच्या बेसवर, ठीक आहे, किंवा मोहनजोदडोमध्ये जे काही आपल्याला नगराची संरचना सापडली त्या बेसवर आपण काय म्हणतो की तिथे नागरीकरण होतं, बरोबर आहे ना, तिथली घरांची संरचना वगैरे या बेसवर. तर मग तुम्हाला हेच उदाहरण द्यायचं आहे तिथे की हडप्पा किंवा हडप्पा सभ्यता ही सुसंस्कृत किंवा नागरी सभ्यता होती. याच्यासाठी तुम्हाला त्या त्या शहरांमध्ये तिथे काय काय रचना सापडल्या वगैरे ह्याचेच प्रूफ द्यायचे आहेत की नाही, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. अच्छा, दुसरं आहे वैदिक ते पूर्व मध्य काळ. आता वैदिक ते पूर्व मध्य काळमध्ये कसं आहे, तर इथे तुम्हाला लिखित साहित्य सापडलेलं होतं, बरोबर. आधी कसं होतं, पूर्व ऐतिहासिक काळ आणि आद्य ऐतिहासिक काळामध्ये जर आपण बघितलं तर उत्खनन, मिळालेले मृतभांड, हत्यारं, आता हडप्पामध्ये जी ब्राह्मी लिपी सापडली, तर ती ब्राह्मी लिपी, ही लिपी अजून तशी बघितली तर पूर्ण वाचली गेलेली नाहीये. ठीक आहे, त्यामुळं मग त्या पूर्ण काळाला काय म्हटलं जातं? आद्य ऐतिहासिक आणि पूर्व ऐतिहासिक हा काळ आहे तो. हा काय आहे? ऐतिहासिक काळ इथून सुरू झाला. आता ऐतिहासिक काळ म्हणजे काय, तर तुम्हाला पूर्ण लिखित साधनं इथे प्राप्त होतात. ठीक आहे. आणि मग या साहित्यामधून आपण काही कन्क्लुजन काढलेले आहेत. मग फॉर एक्झाम्पल वैदिक काळ असेल तर वैदिक काळातील सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय जी काही रचना होती ती कशी होती, त्याचे कन्क्लुजन्स आपण कशावरून काढलं, तर हे आपल्याला लिहायचं आहे तिथे. बघा, आता याच्यामध्ये सगळ्यात मेन काय आहे? राजनैतिक, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक असं 4 घटकांमध्ये ते डिवाइड होईल. यामध्ये मग काय काय? राजनैतिक मध्ये राज्यांचा विस्तार, कारण आपल्याला माहिती आहे इथे कुठला यज्ञ आला? अश्वमेध. अश्वमेध यज्ञ. ठीक आहे. मग हा अश्वमेध यज्ञ काय होता, का केला जायचा, मग साम्राज्य विस्ताराशी त्याचा काय संबंध आहे हे पाहून घ्या. आणि या राज्य विस्तारामुळे काय झालं? प्रशासन निर्मिती झालेली दिसून येते आपल्याला. ठीक आहे. तर या पद्धतीने आपल्याला ते कनेक्ट करत जायचंय. मग आता प्रशासन निर्मिती झाली, मग आता तिथला आर्थिक जी अर्थव्यवस्था आहे ती स्ट्रॉंग बनवली पाहिजे. जर आपण एखादी प्रशासकीय यंत्रणा बनवतोय तर ती यंत्रणा चालवण्यासाठी पैसे लागतील की नाही. मग ते पैसे लागण्यासाठी व्यापार वाढवला पाहिजे, प्रोत्साहन दिलं पाहिजे काही गोष्टींना, बरोबर आहे की नाही. तर यासाठी आलं मग आर्थिक. आर्थिक मध्ये काय आहे? कृषी. कृषीला प्रोत्साहन दिलेले दिसून येतं. त्या काळामध्ये ज्या गायी होत्या, ठीक आहे, गायींना जास्त महत्व प्राप्त झालेलं दिसून येतं आपल्याला. शिल्प आणि उद्योग यांना महत्व दिलेलं दिसून येतं. मुद्रा, व्यापार आणि नागरीकरण या गोष्टींची वाढ झालेली दिसून येते. मग याचा फ्लो बघायचा आहे तुम्हाला. म्हणजे कृषीमध्ये चेंजेस कसे होत गेले वैदिक काळापासून पूर्व मध्य काळापर्यंत. शिल्प आणि उद्योगामध्ये काय काय चेंजेस होत गेले, कुठले कुठले उद्योग ऍड होत गेले, मुद्रा व्यापार कसा बदलत गेला, कशा प्रकारे मुद्रा चेंज होत गेल्या. सेम आहे सामाजिक मध्ये जर बघितलं तर या काळापासून काय सुरू झालं? वर्णव्यवस्था, जाती व्यवस्था. वर्णव्यवस्था सुरू झाली. वर्ण व्यवस्थेमधून जाती व्यवस्थेचं कन्व्हर्जन कसं झालं, श्रेणी व्यवस्था काय होत्या, श्रेणी व्यवस्थेमुळे जाती व्यवस्था निर्माण झाली का, हे बघायचं आहे आपल्याला.
मग महिलांची स्थिती कशी होती, बघा हे मुद्दे आपल्याला काढायचे असतात आणि यानुसार आपण त्याचा विचार करायचा आहे. महिलांची स्थिती कशी होती, शूद्रांची स्थिती कशी होती, महिलांची स्थिती कशी होती त्या काळामध्ये, शूद्रांची स्थिती कशी होती, बघा हे आपल्याला बघायचं आहे सामाजिक मध्ये. आणि सांस्कृतिक मध्ये काय आहे, तर सगळ्यात महत्वाचा आहे धर्म. कोणकोणते धर्म होते, काय काय डेव्हलपमेंट झाल्या, धार्मिक सुधारणा काही झाल्या का, कशा प्रकारे झाल्या, का झाल्या धार्मिक सुधारणा. कलेमध्ये काय काय, म्हणजे कलेमध्ये बघा बरेच प्रकार येतात. कलेमध्ये काय काय येतं, स्थापत्य येतं, बरोबर आहे, चित्रकला येतं, संगीत येतं, चित्रकला, संगीत, अजून काय येतं, काय येतं अजून, शिल्पकला येतं, शिल्पकला, ठीक आहे. तर या सगळ्या कला, मग या कलांमध्ये कसे कसे चेंजेस होत गेले. भीमबेटकातली जी अश्मयुगीन हे होती चित्रकला, ती चित्रकला आणि या पूर्व मध्य काळातली गुप्तकालीन चित्रकला याच्यामध्ये कसे कसे फरक पडलेले होते, ठीक आहे. तर हे सगळं आपल्याला बघायचं आहे. पुढचा मुद्दा आहे भाषा व साहित्य. मग साधी गोष्ट आहे, आज आपण जी मराठी, शुद्ध मराठी भाषा बोलतो, किमान या भाषेवर जरी विचार केला की अरे हा, ही भाषा कुठून सुरू झाली, किंवा मानव जेव्हा उभा राहायला लागला दोन पायावर तेव्हा तो कोणत्या भाषेमध्ये कम्युनिकेशन करत होता, त्याच्यानंतर कम्युनिकेशनची कुठल्या कुठल्या भाषा निर्माण झाल्या, त्या कशा प्रकारच्या होत्या, आणि मग केव्हा बोलायला लागला, कुठल्या कुठल्या लिपी होत्या, ठीक आहे. आणि मग कुठल्या कुठल्या लिपीमध्ये साहित्य निर्मिती झाली, कारण हा काळ कसा आहे, लिखित साहित्याचा आहे, बरोबर. इथून सुरुवात झाली की नाही लिखित साहित्याला. तर मग ते साहित्य कोणत्या भाषेमध्ये लिहिलं गेलं, या सगळ्या डेव्हलपमेंट आपल्याला बघायच्या आहेत. आता हाच मुद्दा जो आहे सेम आहे सल्तनत आणि मुघल काळामध्ये, ठीक आहे. फक्त इथे कसं आहे, तुमचे उदाहरणं बदलले, ठीक आहे. सिच्युएशन कशा होत्या, कारण हा काय आहे, मुस्लिम काळ आहे. आणि या मुस्लिम काळामध्ये मग काय करायचं आहे आपल्याला, तत्कालीन भारतातील बाकीचे जे राजे होते, सल्तनत आणि मुघल काळ हा असा काळ आहे, या काळामध्ये जे तत्कालीन भारतातील राजे होते, स्थानिक राजे होते, त्या राजांची भूमिका कशी राहिली आणि यांचे परस्पर संबंध कसे राहिले, तर हे इथं बेसिकली बघायचं आहे. म्हणजे कसं आहे, तुम्हाला या सगळ्या गोष्टी आल्याच, प्लस काय आलं, तर स्थानिक विरुद्ध सल्तनतकालीन जे काही सम्राट होते किंवा सुलतान होते, आणि जे मुघलकालीन बादशाह होते, त्यांच्या भूमिका कशा राहिल्या आणि या राजांच्या भूमिका कशा राहिल्या आणि अंतर्गत विवाद कसे राहिले, ज्याचा इम्पॅक्ट पुढे जाऊन ज्याचा फायदा इंग्रजांना घेता आला. तर ह्या गोष्टी आपल्याला इथे कोरिलेट करायच्या आहेत. आता पुढचा मुद्दा आहे राजनैतिक, आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक परिवर्तन कोणत्या काळातलं, आधुनिक भारत. मग आता या आधुनिक भारताला आपण कसं डिवाइड करू शकतो बरं, तर बघा मी काही मुद्दे काढलेले आहेत. म्हणजे काय, सुरुवात कुठून झाली, युरोपियनांचे आगमन. आता याला लॅटर मुघल सुद्धा म्हणतात, युरोपियनांचे आगमन, लॅटर मुघल किंवा पूर्व आधुनिक, कुठलाही काळ म्हटला तरी चालेल, पण सुरुवात इथून आपण आधुनिक भारताची मानतो बेसिकली. मग युरोपियनांचे आगमन झाल्यानंतर त्या काळामध्ये मुघल बादशाह कोण होता, तत्कालीन तिथले स्थानिक राजे कोण होते, कशा प्रकारे हे जे युरोपियन आले त्यांनी कशा प्रकारे विस्तार केला, का आले होते, कशासाठी आले होते. त्याच्यानंतर आहे मग सगळ्यात महत्वाचं, ज्याच्यावर पूर्ण आपलं आधुनिक भारताचा इतिहास आहे डिपेंड, काय आहे ते, वसाहतीकरण. मग हे वसाहतीकरण काय आहे, ठीक आहे, कॉन्सेप्ट काय आहे, वसाहती म्हणजे काय, ठीक आहे. तर हे समजून घ्यायचं आहे इथे आपल्याला. एक मिनिट.
त्यानंतर मग या वसाहतीकरणा बाबतीत जसा विरोध होऊ लागला, का विरोध होऊ लागला आणि त्या विरोधाचं रूपांतर 1857च्या स्वातंत्र्य संग्रामात का म्हणतात स्वातंत्र्य संग्राम आणि त्याच्यामध्ये का झालं, ठीक आहे, का एवढा विद्रोह उफाळून निघाला होता भारतीयांमध्ये. बघा, एकमेकांशी रिलेटेड गोष्टी आहेत. पुढचं आहे मग राष्ट्रीय काँग्रेस. मग 1857चा उठाव झाला. मग काय झालं, कंपनीचं जे काही राज्य होते ते संपुष्टात आलं आणि ईस्ट इंडिया कंपनीचं संपलं आणि कोणाच्या ताब्यात गेले ते ब्रिटिश राणीच्या, बरोबर, ब्रिटिश सरकारने ताब्यात घेतलं भारतातला सगळा कारभार. मग पुढे काय झालं, राजनैतिक घडामोडी आपल्याला दिसून येतात, वैधानिक संस्था वगैरे काही स्थापन व्हायला लागलेल्या दिसून येतात भारतामध्ये आणि आपल्याला राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झालेली दिसून येते. पण बघा, जर आपण बघितलं त्यानंतरचा किंवा त्या आधी सुद्धा ज्या ज्या काही सुधारणा केल्या ब्रिटिशांनी त्या पण आपल्याला रिलेटेड वाचायच्या आहेत. म्हणजे शैक्षणिक विकास असेल किंवा काय म्हणतात सांस्कृतिक डेव्हलपमेंट असेल, किंवा सांस्कृतिक डेव्हलपमेंटमध्ये ते जास्त गेले नाही, सामाजिक सुधारणांमध्ये सुद्धा जास्त गेले नाहीत, कारण तिथे त्यांना प्रचंड विरोध झालेला दिसून येतो. पण त्यांनी काही डेव्हलपमेंट केल्या, जसं रेल्वे असेल, पोस्ट असेल, ठीक आहे, या गोष्टी आहेत, किंवा इंग्लिश शिक्षणाची, इंग्रजी शिक्षणाची व्यवस्था, ते त्यांनी भारतीयांसाठी केलं का, तर नक्कीच नाही. तर त्यांनी ते स्वतःच्या फायद्यासाठी या डेव्हलपमेंट केल्या आणि त्याचा फायदा घेण्यासाठी आपल्याला जवळपास 100 वर्षांचा कालावधी जावा लागला, तेव्हा आपल्याला त्याचा फायदा घेता आला त्या गोष्टींचा. राष्ट्रीय चळवळीनंतर आहे गांधी युग. मग घटना समिती, स्वातंत्र्य प्राप्ती आणि स्वातंत्र्योत्तर भारत, या पद्धतीने तुम्हाला हा डिवाइड करायचा आहे. पुढचा मुद्दा आहे तुम्हाला जगाचा इतिहास. आता जगाचा इतिहास जो आहे याचे बघा मी काही पाठ केलेत. तर सुरुवात कुठून आहे, प्रबोधन, ठीक आहे. प्रबोधन का झालं, कशामुळे झालं, कशाला प्रबोधन काळ म्हणतात, ठीक आहे. औद्योगिक क्रांती काय होती, कशामुळे झाली, काय काय चेंजेस आले, वैज्ञानिक विकास कशा प्रकारे झाला होता आणि त्याचा इम्पॅक्ट पुढे जाऊन मग आपण बघतो अमेरिकन, फ्रेंच, चीन, रशियन क्रांती, प्लस आपल्याला काय आहे भांडवलशाहीचा विकास. ह्या औद्योगिक क्रांतीमुळे झालं काय, वसाहतीकरण, आर्थिक राष्ट्रवाद, आता हा आर्थिक राष्ट्रवाद काय होता हे बघायचं आपल्याला, भांडवलशाही, ठीक आहे. तर या गोष्टींचा विकास का आणि कशासाठी झाला, औद्योगिक क्रांतीचा याच्याशी काही संबंध आहे का, कशा प्रकारचा संबंध आहे, ठीक आहे. आणि मग या क्रांती का झाल्या आणि पुढे याच्यानंतर काय झालं, 2 महायुद्ध झालेले दिसून येतात बघा, 2 महायुद्ध. मग ही 2 महायुद्धे का झाली, काय कारण होतं हे महायुद्ध होण्याला, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग 2 महायुद्ध झाल्यानंतर मग जगाची वाटचाल कुठे झाली, शीत युद्धाकडे, आणि 2 महासत्ता निर्माण झाल्या जागतिक स्तरावर, बरोबर. आणि मग पुढे आहे आपल्याला सोव्हिएट युनियन आणि अमेरिका. मग यांच्यामध्ये गटबाजी कशी सुरू झाली, काय काय झालं, या सगळ्या गोष्टी आपल्याला जगाच्या इतिहासामध्ये वाचायच्या आहेत आणि या सगळ्याचा इम्पॅक्ट भारतावर कसा झाला हे पण आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे, ठीक आहे. आता जेव्हा आपण अभ्यास करतो आता आपण एका फ्लो आणि हिस्ट्री जाणून घेतली, कन्सेप्ट कळला मॅडम, आम्हाला तर इतिहास कळलेला आहे, फ्रेंच क्रांती काय आहे, अमेरिकन क्रांती काय आहे, गांधी युग काय आहे कळलेलं आहे, ठीक आहे. वैदिक काळ कळलेला आहे, हडप्पा कळलेला आहे, हडप्पा सभ्यता काय होती, सल्तनत काळ कळलेला आहे, एक फ्लो आम्हाला कळलेला आहे. आता पुढचं स्टेज काय आहे तुमची, काय आहे, परस्पर संबंध. कारण बघा, जर आपण अशी एक डायग्राम बनवली तर यामध्ये आपल्याला लक्षात येईल की राजनैतिक इतिहास, ठीक आहे, सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक हे 4ही घटक एकमेकांशी निगडीत आहेत.
आणि मग हे कसे निगडीत आहेत, कशा प्रकारे एकमेकांशी यांचा संबंध आहे, तत्कालीन कंटेम्पररी जे काही बाकीचे घटक होते, बाकीचे घटक म्हणजे कसं, समजा मी म्हटलं की हडप्पा आहे, तर हडप्पाला पॅरलल महापाषाण संस्कृती होती का ताम्रपाषाण संस्कृती होती. जेव्हा वैदिक काळ होता तेव्हा कशा प्रकारचे त्यांच्या आजूबाजूच्या डेव्हलपमेंट होत्या, पणी कोण होते, ठीक आहे. तर या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. जसं आधुनिक भारतामध्ये आल्यानंतर आपण जर 1857चा उठाव करत असेल तर उठावामध्ये सहभागी कोण कोण झालं आणि कोण सहभागी नाही झालं, स्थानिक राजे कोण कोण होते आणि कशा प्रकारची भूमिका राहिली त्यांची, का अशा प्रकारच्या भूमिका घेतल्या यांनी, आणि जागतिक स्तरावर याचे इम्पॅक्ट कशा प्रकारे, ब्रिटिशांवर कशा प्रकारे प्रेशर क्रिएट झालं, तर हे सगळं तुम्हाला कोरिलेट करायचंय बघा. तर हा पुढचा टप्पा आहे. आज मी इतिहासाला सुरुवात करतोय आणि मी इथून सुरुवात करेल असं इम्पॉसिबल आहे, ही चूक करू नका, लक्षात घ्या. आता इतिहास कसा अभ्यास करायचा, काय काय करायचं मला कळलेलं आहे, राईट. तर या इतिहासाचा अभ्यास करत असताना ह्याचं संदर्भ साहित्य काय वाचलं पाहिजे बघा. सगळ्यात महत्वाचं आहे, तुमचं जर मराठी मीडियम असेल किंवा तुमचं बोर्ड SSC असेल तर, आणि जरी इंग्लिश मीडियम असेल तर SSC बोर्ड असेल तर इंग्लिश मधून आपण स्टेट बोर्ड रीड करतोच, बरोबर. 10वी पर्यंत ज्या भाषेमध्ये तुम्ही शिकला असाल त्या भाषेची पुस्तकं आधी वाचा, त्या विषयाची. म्हणजे मराठीमध्ये जर तुमचं शिक्षण झालं असेल तर आधी स्टेट बोर्ड रीड करा. जर इंग्लिश मधून शिक्षण झालंय पण आम्ही SSC बोर्डचे आहोत, तुम्ही स्टेट बोर्डच वाचलेत तर ते आधी इंग्लिश मधून स्टेट बोर्ड वाचा. CBSE पॅटर्न मध्ये शिक्षण झालेलं आहे तर सुरुवात NCERT पासून करा, लक्षात घ्या. का सांगतोय आपण स्टेट बोर्ड, कारण आपण ज्या भाषेतून 10वी पर्यंत एज्युकेशन घेतलेलं असतं तेच पुस्तकं उघडून वाचायला आणि तो विषय समजायला आपल्याला डिफिकल्ट जात नाही, तो विषय समजायला सोपा बनतो आणि त्या विषयाची एक आउटलाईन तयार होते, ठीक आहे. आणि मग आपण डीप मध्ये जायचं आहे पुढं. हे तुमचं फाउंडेशन आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर कला व साहित्यासाठी तुम्ही काय वाचायचंय, नितीन सिंघानिया, इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स, बिपिन चंद्रा, आधुनिक भारताचा इतिहास, ग्रोवर अँड बेल्लेकर. भारतीय कला संस्कृतीसाठी बघा, इथे एक नितीन सिंघानिया सांगितलंय आणि दुसरं मी तुम्हाला सांगतेय भूषण देशमुख. आणि जगाच्या इतिहासासाठी तुम्हाला कुठला वाचायचा आहे तर जैन अँड माथुर. आता यामध्ये मी अजून एक गोष्ट ऍड करते, तुम्हाला माहिती आहे का हे भारत एक खोज, कोणाकोणाला माहिती आहे काय आहे हे भारत एक खोज? चला सांगा पटापट, काय आहे भारत एक खोज? चला सांगा. काय आहे भारत एक खोज? डिस्कवरी ऑफ इंडिया माहितीये का, पंडित जवाहरलाल नेहरू यांचं पुस्तक. त्याच्यावर आधारितच भारत एक खोज ही एक सिरीज आहे जी युट्यूबला तुम्हाला अवेलेबल होईल, ज्याच्यामध्ये अगदी प्राचीन भारतापासून आधुनिक भारतापर्यंत त्यांनी काही व्हिडिओज बनवलेले आहेत. काही व्हिडिओज म्हणण्यापेक्षा प्रॉपर त्यांनी मूवी टाईप बनवलेलं आहे ते. तर तुम्हाला बेसिक इतिहास समजून घ्यायचा असेल तर तुम्ही ही सिरीज वापरू शकता, भारत एक खोज, ठीक आहे. अजून एक गोष्ट, उद्या तुमचं राज्यशास्त्र या विषयाची तयारी, याचं लेक्चर होणार आहे पंकज कांबळे सरांचं, ठीक आहे. या सिरीज मध्ये आपण काय करतोय तर स्वरूप आणि संरचना आणि तयारी कशी सुरू करायची हे पाहिल्यानंतर तुम्हाला इतिहासाची झाली. आता पेपर सेकंड मधला एक टॉपिक घेतलेला आहे आपण, तो आहे राज्यशास्त्र. आणि त्यानंतर तुम्हाला पेपर थर्ड मधला एक टॉपिक घेतलेला आहे आपण एन्व्हायरमेंटची तयारी कशा प्रकारे करायची. तर ही सिरीज बघत राहा, पाहत राहा, तुम्हाला नक्की फायदा होईल याचा. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.